थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे बोलतायत। घेतो विचार करा। धूळ सिमेंट हे सगळं आपल्या श्वासात आत जाते, फुफ्फुसात जाते। विकास आम्हाला जरूर पाहिजे, पण नियोजनबद्ध विकास पाहिजे। नियोजन शून्य, केवळ कॉन्ट्रॅक्टरचा विकास आणि कॉन्ट्रॅक्टरच्या खिशातनं स्वतःच्या खिशात पैसे घेणारा विकास आम्हाला नकोय। आणि म्हणून एका तळमळीने मी आज तुमच्यासाठी आलेलो आहे। जे करायचंय ते वचननाम्यात मी म्हटलेलं आहे आणि जे केलंय ते तुम्हाला माहिती आहे। कारभार कसा असायला पाहिजे, पारदर्शक। पारदर्शक म्हणजे भाजप सारखा नाही, सगळं खाताना दिसतायत। माहिती एक पेनची जाहिरात होती ना, सब कुछ दिखता है, तसं यांचं सब कुछ दिखता है। सगळे पैसे कसे खातात ते दिसतंय, भ्रष्टाचारानं कसं पाठीशी घालतात ते दिसतंय, गुंडांना कसं पोचतात ते दिसतंय। पण ही गुंडागर्दी आणि झुंडशाही बंद करण्यासाठी म्हणून हातामध्ये मशाल घेऊन मी तुमच्या सोबत आलेलो आहे। तुमच्या हिम्मत आहे की नाही हातात मशाल घ्यायची? तुम्ही सगळे जण ठरवून मला सांगणार आहात की बस झालं, आजपर्यंत झालं, यांची थोतांड खूप झाली, यांची सोंगडोंग सगळी बंद करतोय आणि आम्ही परत एकदा या संभाजीनगरवरती छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुखांचा अस्सल भगवा आम्ही पुन्हा फडकून दाखवणार आहोत। आहे एवढी हिम्मत? बस तुम्ही एवढं काम करा। मी बाकीची जी वचननाम्यातली जी वचनं आहेत ती वचनं पूर्ण करण्याचं वचन मी तुम्हाला देतोय, पण मत द्यायचं वचन हे तुम्ही मला दिलं पाहिजे। तुम्ही एक वचन पूर्ण करा, मी बाकीची वचनं पूर्ण करून दाखवतो। आहे तयारी? देताय मला वचन? आणि उद्या पैसे घेऊन लोक आले तर? पैसे घेऊन लोक आले तर काय काय माता भगिनींना विचारतोय, पैसे घेऊन मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात? मग ठरलं, 16 तारखेला मला संभाजीनगरवरती आपल्या अस्सल शिवसेनेचा अस्सल भगवा फडकून देण्याची जबाबदारी तुमची। आणि संभाजीनगरवरती भगवा फडकल्यानंतर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।